मी राम सुकाळकर, न्यूट्राकेअर प्रतिनिधी. आज वाटापूर या भागामध्ये आलोय. आपल्या सोबत शेतकरी आहेत, तर शेतकरी त्याची 2 मिनिटं आपण मनोगत घेऊ. शेतकरी, आपले नाव? गोवर्धन आश्रमनगरे, वाटापूर, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. बर. तर आपण हा कोणता प्लॉट लावले? इथं जे आहे ना, आता क्रिस्टल कंपनीचं जे बियाणं आहे, हा, CHH 09 नंबर आहे त्याचा, बर. तो वाण केलेला आहे. किती दिवसाचं पीक आहे सर आता हे? साधारणतः 65 ते 66 दिवसाचा आहे. बर. माझा एक प्रश्न होता सर, मी प्लॉट व्हिजिट लावतो, तर ही कपाशी वाढलेली, याची वाढ जास्त आली, याला पाला जादा फुटवा आहे, कैरी जादा लागलेली आहे, आणि त्या भागामध्ये जे आहे तिला कमी का बरं असं? त्याचं असं झालं, आमचे मित्र जे आहेत त्यांचं गाडेकर म्हणून, त्यांचं स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र आहे याच्यामध्ये तामसोडीमध्ये. बर बर. मी काय अजून ते वापरलेलं नव्हतं, पण त्यांच्या आग्रह असतो मी थोडंफार ते न्यूट्राशाईनचं एक बॅग घेतली होती. बर. न्यूट्राशाईन 17. हा हा, तर तिचं वापर केला मी. बर. आता वास्तविक गरज, आता ते ज्यावेळेस वापर केला त्यावेळेस त्याचं महत्व कळलं, किंवा त्याचं बेनिफिट त्याचा जो आहे तो कळाला. तो समोर आला कारण आपल्या. आता हे जे प्लॉट आहेत याच्यात काही ती एक बॅग पुरतं मी थोडस ट्रायल घेतली होती, हा, आणि त्यांनी आग्रह केला तुम्ही वापरा वापरा, म्हणून आणि तुम्ही त्यांच्या आणलं. आग्रहास्तव मी ते वापरलं. हा हा. तर निश्चितच मला त्याच्यामध्ये बराचसा बदल अनुभव जाणवला. जाणवला, हो. इकडला आणि तिकडला फरक आणि लगेच. कारण दोन्हीमधलं जे आहे ना, म्हणजे ज्याला वापरलं आणि ज्याला नाही वापरलं त्याच्यामध्ये लगेच फरक जाणवतो. आता ह्या बाजूला जे आहे इकडं ते वापरलंच नाही. का वापरलं नाही? त्यांनी अनुभव घ्यायला लावला होता. मला अनुभव घ्यायला लावला होता. हा. बरोबर. तर मग तिकडे वापरलं नाही, आणि ही जी बाजू आहे इकडलं वापरलंय इकडल्या बाजूला मी ह्या त्या न्यूट्राशाईन 17. 17 हा, तर त्याचा वापर केला. बर. आता त्या दृष्टीने तुमच्या बी लक्षात येईल दोन्ही मधला फरक. नाही, ते तर आहे सर, लगेच समोर जाणून येत आहे. इकडे कपाशी भरपूर वाढली, पाला फुटवा जास्त झालाय, फांदी फुटवा आहे, कैरी पण जागली झाला. जायला सुद्धा अडचण आहे. हा पूर्ण एकमेकात गुंता झाला. पालं हिरवीगार आहे, रोगप्रतिकार शक्ती हा, झाडाची, ग्रीनरी भरपूर आहे. आणि त्याला ज्याला आपण फळजी म्हणू किंवा हा, बोंडाची लाग जादा आहे. पाते जी आहे ते भरपूर लागलेले दिसतात. बरोबर. तसं इकडल्याचा जर विचार केला तर निश्चितच कमी वाटतं, वाढ कमी वाटते, आणि सरींमध्ये जी जागा आहे ती सुद्धा त्यांनी कमी व्यापलेली. हा हा. तसं ती पूर्ण गर्दी केलेली आहे. बर. म्हणजे त्याचा निश्चितच फरक ज्या ठिकाणी वापरलं त्या झाडांना झाला. ती झाडं सुदृढ झाली, मोठी झाली, वाढ झाली, फांद्यांची पण संख्या भरपूर झाली. बरोबर. त्याचबरोबर त्या प्रत्येक फांदीवर बोंड सुद्धा, पाते सुद्धा जादा आले, चांगल्या प्रमाणात ते लागले गेले. बरोबर. तसं इकडला फरक आहे. फरक म्हणजे काय झालं, उंची कमी राहिली, वाढ कमी झाली, सरीमध्ये सुद्धा ती चांगल्या प्रकारे जुळली गेली नाही, फुटवा जादा झाला नाही, फुटवा जादा झाला नाही, आणि पात्यांची संख्या सुद्धा ती थोडीशी कमी आहे. म्हणजे आणि रोगप्रतिकारक शक्ती जर पाहिलं तर त्या झाडांमध्ये आणि ह्या झाडांमध्ये निश्चितच तुम्हाला अनुभव लगेच फरक. बरोबर आहे, बरोबर. आणि ही थोडीशी रोगाचा प्रादुर्भाव त्याच्यावर जादा दिसतो. त्याचं सांगण्यात म्हणजे तात्पर्य असं आहे सर, की जे न्यूट्राशाईन 17 खत आहे आपलं, त्याच्यामध्ये 70च्या आसपास कंटेंट्स आहे. निमपेन, मोपेन, निमडास्ट, टॅपकोडस्ट आणि मायक्रोरायझा, भरपूर असे कंटेंट्स त्याच्यामध्ये. आणि दुसरा जो विषय ते टाकल्यानंतर जमीन आपली भुसभुशीत करते. जे आपल्या आसपास डुकरं राहतात ते वावरामध्ये, ते डुकरं त्यामुळे येत नाही, आणि जमिनीला पण भुसभुशीत करतं, आणि जे कोणतं पीक आपलं त्याला भरपूर म्हणजे जे काम करायचं ते काम त्याचं करतं लगेच ते बरोबर. सरासरी काय होतं, आपण जनरली रासायनिक खत, हा, मिश्र खत, युरिया, सुपर फॉस्फेट, बरोबर, याचाच वापर 90% लोक केला जातो. बरोबर. पण त्याच्याबरोबर हे जी अशी सेंद्रिय खत किंवा ज्याला आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात, हा हा, हे बी त्याच्याबरोबर गरजेचं आहे, वापरले पाहिजे. 100% वापरले पाहिजे. जमीन नासपिकता होत नाही त्याने. नंतर परत पालाशच गरजेचं आहे, पण त्याच्याबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट्स सुद्धा गरजेचं आहे. बरोबर. तर मला त्याच्यातून जी न्यूट्रिशन तुमचं ते 77 नंबर जो न्यूट्राशाईन 17, त्याच्यातून ती कमतरता झाडांची झालेली होती ती भरून निघलेली दिसते. हो, निश्चितच सुदृढ दिसतंय, आणि त्याला हिरवेपणा, ताजेपणा, सगळ्या गोष्टी त्याचं मला त्याला जे पाहिजे ते भेटलेलं त्याला त्यामुळे आवश्यक. ते झाड सुदृढ, आणि पाते म्हणा, बोंड म्हणा, साईज बी त्याची मला चांगली वाटते. बरोबर. आता हे जर पाहिलं हे बघा ना, इथं सुद्धा त्याला चांगल्या प्रकारे शेवटपर्यंत त्याला पाते लागले, एकदम फुलं पण लागले जादा, आणि वाढ पण जास्त झाली, पानं एकदम टवटवीत